नमस्कार मित्रांनो, आजच्या तिसरा दिवस ॲडव्हान्स सगळ्यांचं वेलकम आहे. सर्व लोक जॉईन झालेत का बघा. आजच्या एस एम सी आणि आय टी सी ॲडव्हान्स सिरीजमध्ये तिसरा दिवस आहे. कालचं थोडं आपण रिव्हिजन करूया. काल आपण काय काय शिकलो त्याचं 5 मिनिट रिव्हिजन करूया. सर्वांनी बघा बॅक टेस्टिंग करायचे. जो स्टुडंट किंवा जो ट्रेडर बॅक टेस्टिंग करतोय, चार्ट अनालाइज करतोय, तर तो चांगला पुढे जाऊन प्रोफेशनल ट्रेडर बनू शकतो. जितकं तुम्ही चार्टवर टाइम देसाल, मार्केट काय होतंय, कसं बिहेवियर होतंय आणि कसं मार्केट मूव्ह करतंय, 5 मिनिट असेल, 15 मिनिट असेल, 1 तास असेल किंवा वन डे टाइम फ्रेमला काय होतंय मार्केट, तर तुम्हाला ते वॉच करता आलं पाहिजे. तर आजचा तिसरा दिवस सगळ्यांचं वेलकम आहे. आणि तिसऱ्या दिवशी ॲडव्हान्स एस एम सी आय टी सी स्मार्ट मनी कन्सेप्ट आणि आय सी टी मॉडेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या वेबिनारमध्ये बघा आपण शिकणार आहे. काल आपण जे शिकलो ट्रेंड मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा. बघा, जे नवीन लोक आहेत त्यांना एकदा दोनदा तीन वेळा, ज्यावेळेला मी ट्रेनिंग घेतलं, ज्यावेळेला दुबईला असताना हे एस एम सी आर आय टी सी ट्रेनिंग घेतलं, तेव्हा मला सुद्धा पहिल्या ट्रेनिंगला समजलं नाही. पण तुम्ही कुठलाही पार्ट बघा, जर समजत नसेल तर त्यामध्ये खूप काही खासियत असते. पण आपण काय म्हणतो, अवघड आहे म्हणून विषय सोडून देतो. पण अवघडमध्येच खूप काही लपलेलं असतं. मार्केटचं सिक्रेट अवघड गोष्टीमध्येच असतं. तर तुम्हाला एकदा दोनदा यूट्यूबला पण हे व्हिडिओ जातील. यूट्यूबला पण तुम्ही बघू शकता एकदा दोनदा व्हिडिओ. कारण का मार्केटला हे जर शिकायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की 10,000 रुपये, कमीत कमी 10-15, काही ठिकाणी 50,000-50,000 रुपये फी आहे. तर आपण म्हणून यूट्यूबला प्रॉपर पहिल्या दिवसाचं ट्रेनिंग, दुसऱ्या दिवसाचं ट्रेनिंग, तिसऱ्या दिवसाचं ट्रेनिंग, पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्स एक एक तासाचे किंवा अर्धा तासाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघा, तर तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी समजतील. बरोबर. तर कालचं जर रिव्हिजन करूया बघा, एस एम सी मध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर, इन्ड्युसमेंट आणि चोच. तर तुम्हाला ह्या तीन गोष्टी मार्केट ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या लागतात. त्याला आपण बघा, मार्केटचा ट्रेंड हा एक शब्द आहे. आणि एस एम सी मध्ये काय बोलतो आपण, मार्केट बायस काय आहे, डेली मार्केट बायस काय आहे, 4 आवरली मार्केट बायस काय आहे, वीकली मार्केट बायस काय आहे. म्हणजे मार्केटचा ट्रेंड काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. जर मार्केटचा ट्रेंड बाय आहे आणि तुम्ही सेलमध्ये ट्रेड घेत असाल, किंवा मार्केटचा सेल आहे आणि तुम्ही बायचा ट्रेड घेत असाल, तर कधी कधी लॉसेस होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला ट्रेंड माहिती करण्यासाठी किंवा ट्रेंड ओळखण्यासाठी ह्या तीन पिलर आहेत. खूप महत्वाचं आहे. मार्केटला बघा, तुम्ही इंडियन मार्केटला पण ह्याचं खूप छान, म्हणजे 99% वर्क होत आहे. क्रिप्टोला पण खूप 99% वर्क होत आहे. फॉरेक्सला तर होतेच. तर बघा, ब्रेकअप स्ट्रक्चर काल आपण म्हटलं की मार्केट वरती जात असताना स्विंग हाय स्विंग लो करतो. तसंच आपण एस एम सी मध्ये काय म्हणतो, हायर हाय हायर लो. तुम्हाला हे ट्रेडिंग व्ह्यूला पण मार्किंग करता आलं पाहिजे. बरेच लोक आळशी असतात, मार्किंग करत नाही आणि परत म्हणतात की सर मला चार्टवर समजत नाही. तुम्हाला जोपर्यंत चार्टवर मार्किंग करता येत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेडर बनणार नाही, हे लिहून घ्या. हे लक्षात ठेवा तुमच्या नोटमध्ये. तुम्हाला जोपर्यंत चार्ट वाचता येत नाही, जसं आपण बघा लहानपणी पहिली दुसरी पाचवी, जसं तुम्हाला पेपर वाचता येणार नाही, पुस्तक वाचता येणार नाही, तसं तुम्ही शाळेमध्ये हुशार होणार नाही. तसं ट्रेडिंगमध्ये पण तुम्हाला चार्ट वाचता आला पाहिजे. उद्या जाऊन मार्किंग करायची गरज नाही, कुठं मार्केटचा ट्रेंड बदललाय, कुठं चोच झालाय, हे बघितल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लगेच विदिन सेकंदात किंवा 1-2 मिनिटामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे मार्केटचा ट्रेंड कुठं चेंज झालाय, आपण कुठे एंट्री केली पाहिजे. हे ट्रेंडवरून तुम्हाला समजेल. तर बघा, मार्केट वरती जात असताना जर ब्रेकअप स्ट्रक्चर कशाला म्हणतो आपण, हाय ब्रेक झाला, पाठीमागचा हाय ब्रेक झाला त्याला ब्रेकअप स्ट्रक्चर म्हणतो. आणि हाय ब्रेक झाल्यानंतर वरती मार्केट जातं. इथं वरती मार्केट गेल्यानंतर थोडा लो तयार करतं, त्याला इन्ड्युसमेंट बनतो. आता हे पाठीमागचा इथं हाय ब्रेक झाला, इथं इन्ड्युसमेंट बनली. तर हाय ब्रेक झाल्यानंतर इन्ड्युसमेंट बनती आणि इन्ड्युसमेंट बनल्यानंतर नवीन हाय तयार होतो. आणि तुम्हाला बघा, नवीन हाय कधी कन्फर्म होतो, पाठीमागे इन्ड्युसमेंट असेल तरच हा हाय कन्फर्म होतो. व्हॅलिड हाय म्हणतो आपण किंवा व्हॅलिड लो. तर हे समजून घ्या. आणि डाऊन ट्रेंडमध्ये पण ज्यावेळेला लोअर लो ब्रेक होतो तेव्हा ब्रेकअप स्ट्रक्चर होतो. मार्केट डाऊन ट्रेंडला खालच्या बाजूला ब्रेकअप स्ट्रक्चर होतो आणि अप ट्रेंडमध्ये वरती जात असताना ब्रेकअप स्ट्रक्चर वरती होतो. आणि इन्व्हेस्टमेंट डाऊन ट्रेंडमध्ये वरच्या बाजूला असतो आणि अप ट्रेंडला खालच्या बाजूला असतो. सिंपल आहे. त्यानंतर बघा, इन्व्हेस्टमेंट आपण शिकलेलो आहे. इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतोय आपण, इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही
त्याचा पार्ट समजून घ्या. काल काही लोकांना समजला इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, मार्केट बघा रिकव्हरी करते, त्याला रिकव्हरी म्हणतो, रिट्रेसमेंट म्हणतो. इंडियन शेअर मार्केटला आपण काय म्हणतो, रिट्रेसमेंट. त्यालाच आपण एसएमसी मध्ये लिक्विडिटी म्हणतो. लिक्विडिटी म्हणजे काय, लोकल लोकांचा पैसा. लिक्विड म्हणजे काय, पैसा. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट चुकीच्या ठिकाणी केलंय, किंवा मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल, कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेलं त्याचा गाभा, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतोय. बघा, इन्व्हेस्टमेंट हे काल शिकलोय आपण. त्यानंतर चोच. चोच कसा होतो, तर मार्केटला चोच समजून घ्या. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या खाली ज्यावेळेला मार्केट अपट्रेंडमध्ये असताना हाय जो होतो, हाय जो मार्क होतो, त्याच्या प्रिव्हियस ब्रेकअप स्ट्रक्चरचा इन्व्हेस्टमेंटच्या खाली मार्केट आलं पाहिजे. कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, आपण चोच म्हणतो. आणि चोच झाल्यानंतर पण मार्केट काय करतं, रिकव्हरी करतं. रिकव्हरी म्हणजे रिट्रेसमेंट. त्यालाच इथं पण आयडीएम नवीन तयार करतो. ओके, इथं आयडीएम बघायचं कुठं होतो, 30% होतो का, 50 होतो का, 80% होतो. मार्केट बघा रिकव्हरी करत असतंय. त्यामुळे तुम्हाला चोच झाल्यानंतर लगेच सेल नाही घ्यायचा किंवा बाय ट्रेड एंट्री नाही घ्यायची. त्याला कन्फर्मेशन वेगळं आहे. तुम्हाला लाईव्ह मार्केटला मी शिकवेन. लाईव्ह मार्केटला तुम्हाला टोटल आपल्या 7 स्ट्रॅटर्जी आहेत. त्या 7 स्ट्रॅटर्जीचे एंट्री पॉईंट, टार्गेट पॉईंट आणि स्टॉप लॉस हे सगळं लाईव्ह मार्केटला मी शिकवेन. इथे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. तर चोच बघा, अप ट्रेंडमध्ये असताना खाली डाऊन ट्रेंडमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या खाली शिफ्ट झाला, तर तुम्हाला चोच म्हणतोय. आणि मार्केट डाऊन ट्रेंड आहे, ऑलरेडी मार्केट खाली पडत आहे, आणि जर मार्केट बायमध्ये शिफ्ट होतंय म्हणजे युटर्न घेतोय, मार्केटचं कॅरेक्टर चेंज होतंय. कॅरेक्टर म्हणजे मार्केटची दिशा बदलते, त्याला आपण कॅरेक्टर म्हणतोय. तर डाऊन ट्रेंडला बघा बीओएस होतोय, खालचा लो पकडायचा आहे, लो सगळ्यात लो. आणि त्याचा प्रिव्हियस बीओएस कुठे आहे बघायचा, आणि त्याचा इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, त्याच्यावरती मार्केट, इन्व्हेस्टमेंटच्या वरती मार्केटनं कॅन्डलने क्लोज दिली किंवा मार्केट शिफ्ट झालं, तर आपण म्हणू शकतो की मार्केटनं दिशा बदलली. तर तुम्हाला वन डे कॅन्डल असेल किंवा 4 आवर कॅन्डल असेल किंवा 1 आवर्स कॅन्डल असेल, चार्ट असेल, तर तिथे कुठं कुठं मार्केटचं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. हे खूप स्टडी आहे, डीपली स्टडी आहे, त्याला डिग्री म्हणतो. इथं पण तुम्हाला साईडला दिलेलं आहे की मार्केटचा डाऊन ट्रेंड आहे, इथं लो आहे, ह्याचा प्रिव्हियस ब्रेकआउट स्ट्रक्चर इथं आहे, ह्याच्यावर इंड्युसमेंट आहे. तर ह्याच्यावर मार्केट गेल्यानंतर चोच झाला, पण मार्केट ट्रॅप करायला येतं खाली. त्यामुळे प्रॉपर कन्फर्मेशन घेऊन तुम्हाला ट्रेड घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे बघूया आजच्या वेबिनारमध्ये किंवा आजच्या ट्रेनिंगमध्ये. तिसरा दिवस आहे आजचा. आजच्या तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहे की मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग. मार्केटचं स्ट्रक्चर मॅप करता आलं पाहिजे. मॅप म्हणजे काय, रेंज मार्केटची तुम्हाला समजली पाहिजे. मार्केट ज्यावेळेला आपण एंट्री करतोय तर कुठंपर्यंत वरती जाऊ शकतं, लिक्विडिटी कुठं आहे, किंवा त्याचा हाय पॉईंट कुठं आहे किंवा लो पॉईंट कुठं आहे, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. हे बरेच लोक कोण सांगत नाहीत. स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे काय, मार्केटचा हाय पॉईंट कुठंपर्यंत जाऊ शकतो, हायर टाइम फ्रेम सप्लाय झोन, लोअर टाइम फ्रेम म्हणजे हायर टाइम फ्रेम डिमांड झोन. मार्केट काय करतं, स्ट्रॉंग डिमांड झोन किंवा स्ट्रॉंग सप्लाय झोनला जाऊन मार्केटचं टार्गेट पूर्ण करतं. तर तुम्हाला बघा इथं हायर HTF म्हणजे काय, हायर टाइम फ्रेम सप्लाय झोन. HTF डिमांड झोन म्हणजे हायर टाइम फ्रेम झोन, किंवा लो टाइम फ्रेम म्हणजे लोअर टाइम फ्रेम. LTF म्हणजे लोअर टाइम फ्रेम, HTF म्हणजे हायर टाइम फ्रेम. बघा इथं मराठी लोकांना इथं डेफिनेशन दिलेले आहे. म्हणजे काय, मार्केट अपट्रेंड करत असताना म्हणजे मार्केट वरती जात असताना बीओएस होतो. तुम्हाला माहिती आहे बीओएस कंटिन्यू होतो. तर बीओएस हायर हाय होत असताना इंड्युसमेंट तयार होते, हे पण तुम्हाला माहिती आहे. आणि मार्केट ज्या वेळेला युटर्न घेतं आणि इन्व्हेस्टमेंटच्या खाली येतं, त्याला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. पण जिथं जिथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालेत, चोच झालेत, जिथं इथं बघा मार्केट अपट्रेंड करत असताना हायर आहे रेंज आणि लोअर लो इन्व्हेस्टमेंट, नंतर चोच होतो. चोचचा लोअर लो आणि चोचच्या हायर आहे, यालाच आपण स्ट्रक्चर मॅपिंग म्हणतो. समजून घ्या शब्दामध्ये काय आहे. तर इथं बघा मार्केटचा डाऊन ट्रेंड होता. इथं स्क्रीनमध्ये दिसते का बघा, कधी कधी स्क्रीन दिसत नाही, तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसते का बघा. मार्केटचा बघा, ज्या वेळेला मार्केट डाऊन ट्रेंड असतं त्याला युटर्न घ्यायचं आहे. तर इथं चोच झाला, इथं इन्व्हेस्टमेंटच्या वरती गेलं, तर ह्या चोचचा लोअर लो आणि अगोदर जे ब्रेकअप स्ट्रक्चर आहेत हायर आहे, ह्या चोचचा हायर आहे कुठे आहे बघायचं ब्रेकअप स्ट्रक्चर, किंवा तिथं वरती त्याच्यावरती चोच कुठं झालाय त्याचा लोअर लो मार्किंग करायचं. म्हणजे इथं चोच झाल्यानंतर मार्केटला अपट्रेंड जायचं आहे, तर कुठंपर्यंत जाऊ शकतो, तर ह्याच्यावर जो
चोचा असतो त्याचा लोअर लो कुठं आहे तिथंपर्यंत मार्केटला आपण मार्किंग करायचं आहे. आणि ह्याच्या डाऊनला मार्किंग म्हणजे इथून जर चोच झाला मार्केट रिट्रेस केलं वरती गेलं तर मार्केट कुठंपर्यंत वरती जाऊ शकतं त्याचा हायर आहे आणि लोअर लो. चोचचा हायर आहे आणि लोअर लो ह्या मार्किंगलाच मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग म्हणतो. म्हणजे तुम्ही हायर टाइम फ्रेमला बघायचं लोअर टाइम फ्रेमला नाही. स्कॅल्पिंग करत असाल तर तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट बघू शकता. पण ज्यांना स्विंग करायचंय त्यांना वन डेचा चोच कुठं झालेला आहे. म्हणून तर तुम्हाला 1000 पॉईंट 2000 पॉईंट भेटतात ह्या गोष्टीमुळं. कशामुळं? ह्या स्ट्रक्चर मॅपिंगमुळं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. पहिला तर ट्रेंड समजणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग समजणं महत्त्वाचं आहे. हे इंटरमिडिएट ॲडव्हान्स आहे. इंटरमिडिएट एस एम सी मधलं स्मार्ट मनी कन्सेप्टमधलं इंटरमिडिएट आहे. कालचं पाया झाला हे तर इंटरमिडिएट आहे. उद्या तुम्हाला आणि ॲडव्हान्स होणार ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स. तर बघा समजून घ्या स्ट्रक्चर मॅपिंग कशाला म्हणतोय आपण की मार्केट डाऊन ट्रेंड चालू होतं इथं आणि मार्केट अपट्रेंड झालं अपट्रेंडला शिफ्ट झालं तर ह्याचा लोअर लो कुठे येत आहे आणि ह्याचा हायर आहे एक्झाम्पल येत आहे. तर मार्केट इथून जर वर गेलं तर टार्गेट आपण हे लावू शकतो पण तुमच्या प्रोबॅबिलिटीला आहे. पुढे मी सांगणार आहे तुम्हाला की बाबा टार्गेट कुठंपर्यंत लावू शकता, लिक्विडिटी कुठं आहे, मार्केटचं हे कुठं आहे, टार्गेट कुठं आहे हे तुम्हाला सांगू शकतो. त्यानंतर बघा मार्केटने परत युटर्न दिलं. परत मार्केटने काय करणं युटर्न भेटला इथं चोच झाला. म्हणजे मार्केट अपट्रेंड होतं डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झालं. तर इथून तुम्हाला खाली कुठंपर्यंत जाऊ शकतो तर ह्याच्या पाठीमागचा लोअर लो कुठे येत आहे आणि ह्याच्या पाठीमागचा हायर आहे कुठे आहे. जर ह्याच्या वर गेलं तर वर जाणार. ऑलरेडी अप ट्रेंड आहे. आणि डाऊन ट्रेंडला जर ह्याच्या खाली येत आहे तर कुठं पण देऊ शकतं. आता बऱ्याच लोकांना हायर टाइम फ्रेम बघा जे प्राइज ॲक्शनमध्ये सपोर्ट रेजिस्टन्समध्ये काम करणार ते काय करणार इथल्या सपोर्टला बाय करणार. इथल्या सपोर्टला काय करणार बाय करणार फसणार इथं लोक. तर जो एस एम सी शिकलाय त्याला काय समजेल की बाबा प्रॉपर डिमांड झोन कुठं आहे ह्याच्या लोल आहे. ह्याच्या कुठं लोल आहे. ह्या चोच आहे. ह्या चोचचा लोअर लो कुठं येत आहे कारण का इथं चोच झाला ह्याचा लोअर लो येत आहे. बरोबर. ह्याचा चोच झाला ह्याचा हायर आहे येत आहे. पण ह्याचा लोअर लो कुठं आहे इथं आहे. चोचचा लोअर लो म्हणजे प्रिव्हियस चोचचा हायर आहे ना हायर लो हे बघणं खूप महत्वाचं आहे. तर बरेच लोक काय करणार इथं म्हणजे सपोर्ट आहे ना स्ट्रॉंग सपोर्ट आहे हायर टाइम फ्रेमचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर इथं लोक काय करणार बायला बसणार इथं फसणार. पण आपल्याला स्ट्रॉंग कुठंपर्यंत मार्केट जाऊ शकतं ह्या अंदाज येऊ शकतो. म्हणून तुम्हाला हायर टाइम फ्रेमला 4 आवर वन डे याचे तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग हे करणं महत्त्वाचं आहे. वन डे असेल वीकली असेल मंथली असेल तर तुम्हाला हायर टाइम फ्रेमला स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे बरेच लोक बघा काही लोक सांगतात इथंपर्यंत जाऊ शकतं. आपण कुठं बघतो टाइम फ्रेम 5 मिनिट 15 मिनिट हे लोअर टाइम फ्रेम. ह्यांच्या टाइम फ्रेमनुसार तुम्ही एक दिवसाचं किंवा तासाचं 2 तासाचं तुम्ही मार्केटचं अनालाइज करू शकता. पण वन डे वीकली हे तुम्हाला 15 दिवस 1 महिन्याचं मार्केटचा ट्रेंड तुम्हाला कुठंपर्यंत जाऊ शकते रेंज तुम्हाला समजेल. समजलं का बघा. आजच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय आहे की मार्केटचं स्ट्रक्चर आता उदाहरणार्थ आपण लाईव्ह मार्केटला बघूया. तर बघा हा लाईव्ह मार्केट आहे. तर आपण काय करायचं आहे 4 आवर कमीत कमी 4 आवरली किंवा वन डे ह्याचं ट्रेंड बघायचं. आता बघा 4 आवरली बघा हे सगळं डिलीट करतो मी. तर 4 आवरली मार्केटचा ट्रेंड कुठं चेंज झाला होता इथं बघा पाठीमागचा हाय झाला होता. हा हाय आहे बरोबर. आणि ह्याचा लो कुठे आहे ह्याची प्रिव्हियस इन्व्हेस्टमेंट कुठे आहे कारण का ह्याची प्रिव्हियस इन्व्हेस्टमेंट येत आहे. प्रिव्हियस ब्रेकअप स्ट्रक्चर कुठे येत आहे ह्याच्यावर गेल्यानंतर मार्केटने काय केलं ह्याच्यावर गेल्यानंतर मार्केटने ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज आहेत ना तर हा बीओएस झाला बघा. इथं काय झाला बीओएस झाला म्हणजे नवीन हायर आहे तयार झाला इथं. बरोबर. आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट कुठे येत आहे ह्याची इन्व्हेस्टमेंट कुठे येत आहे तर इथं काय म्हणतो हायर लो आपण. हा इथं आहे बरोबर. पण मार्केटने ज्यावेळेला हा हाय तयार झाला आणि मार्केटने ह्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या खाली ब्रेक केलं तर इथं काय म्हणू शकतो आपण चेंज ऑफ कॅरेक्टर. इथं काय म्हणू शकतो आपण चेंज ऑफ कॅरेक्टर CHOCH. ओके चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. आणि इथं काय इन्व्हेस्टमेंट आहे ह्याची इन्व्हेस्टमेंट आहे
हो का, इंटरनल जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्या काही कामाचे नाहीत. आपल्याला इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे इथं काय झालंय, हायर लो झालता आणि इथं आयडीएम पण होतं. ह्यालाच आपण आयडीएमच्या खाली आपण चेंज झालं मार्केट तर आपण काय म्हणतो, चेंज अप करंट आयडीएम. समजलं का बघा. तर मार्केटने काय केलं बघा, इथं चोच झाला तर मार्केट अपट्रेंड होतं. मार्केट अपट्रेंड होता तर मार्केटने रिट्रेस रिट्रेस बघा इथं पण केलं, परत खाली आलं. तर ह्याची वाट बघायला पाहिजे होती आपण, काय ह्याची वाट बघायला पाहिजे होती खाली पडते का, तरच आपण सेलचा विचार केला असता. पण काय केलं मार्केटने, रिट्रेस करून इथं लोकांना फसवलं सेलला जातो म्हणून. इथं बघा बरेच लोक सेलला चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, सेलला बसले, इथं परत मार्केट वरती गेलं, फसले लोक. तर आपल्याला ज्यावेळेला रिट्रेसमेंट करतं मार्केट, इथून रिट्रेसमेंट केलं बरोबर, ह्याचा लो बरोबर, डबल कन्फर्मेशन तुम्हाला घेता आलं पाहिजे. तर मार्केटने परत काय केलं, हा लो मारला आणि परत ह्याच्या वर गेल्यानंतर मार्केट परत अपट्रेंडला चालू झालं. ह्याच्या वर गेल्यानंतर काय झालं, मार्केट परत मार्केटनी एक नवीन हाय तयार केला. इथं काय म्हणू शकतो आपण, हायर आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, बीओएस. बरोबर. आणि ह्या हायर आयचा हा इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या हायर आयचा लो कुठे येत आहे म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो, इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. हायर लो ह्याला काय म्हणू शकतो, हायर लो. 4 आवर्सला आहे मोठा, स्ट्रॉंग स्ट्रॉंग हे 4 आवरली आहे. आयडीएम ह्याला काय म्हणू शकतो, आयडीएम. मार्केटने काय केलं, वरतीच गेलं ना, खाली आलंय का नाही आलं, खाली आलं का नाही आलं. तर तुम्हाला ज्यावेळेला हे बघता आलं पाहिजे, कारण का चोच झाल्यानंतर पण रिट्रेसमेंटची वाट बघितली पाहिजे. बरेच लोक काय करतात, चोच झाल्या म्हणून सेलला बसतात, पण रिट्रेसमेंट, हां ठीक आहे तुम्ही छोटं स्कॅल्पिंग वगैरे करतात, प्रॉफिट होतो. पण तुम्हाला स्विंग जर मोठं तुम्हाला 100 पॉईंट 200 पॉईंट कॅप्चर करायचं असेल तर इथं वेट करणं महत्त्वाचं. चोच झाल्यानंतर वेट करणं महत्त्वाचं. इथं एखादी न्यूज वगैरे असेल, लोकांना ट्रॅप करायला आला असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, परत जर युटर्न मार्केटने घेतलं, युटर्न घेतलं तर तुम्हाला ह्याचा चोचचा लोअर लो कुठं आहे बघा, ह्याचा चोचचा लोअर लो कुठं आहे, ह्याचा बघा. मार्केटने इथं खाली येऊन शिफ्ट झालेलं आहे, इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झाला आणि मार्केटने परत इथं शिफ्ट झालं. तर ह्याचा लोअर लो इथं कुठं आहे, इथं आहे. तिचा लोअर लो कुठं आहे, इथं आहे. तर मार्केट जर युटर्न ह्याच्या खाली जर कन्फर्मेशन घेऊन जर खाली आलं असतं, बघा कन्फर्मेशन जर घेऊन खाली आलं असतं, तर आपण हे इथलं म्हणजे आपण टार्गेट पकडलं असतं. तर टार्गेट बघा इथून किती आहे, म्हणजे वरून, म्हणजे चुकून जर ह्याच्या खाली जर टार्गेट पकडलं असतं आपण, तर 4310 आणि खाली 4,000, म्हणजे 300 पॉईंटची मुवमेंट आहे. म्हणजे तुम्ही जर स्विंग ट्रेड घेतला तर 300 पॉईंट म्हणजे 3,000 पॉईंट खाली, म्हणजे 3,000 पिप्स खाली मार्केट तुम्हाला कॅप्चर करता आलं असतं. म्हणजे ही सिक्रेट आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, की स्ट्रक्चर मॅपिंग हायर टाइम फ्रेमला, स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे मोठे मोठे प्रोफेशनल ट्रेड लॉंग टर्म का बसतात, म्हणजे एकदा ट्रेड घेतला, एक तर त्यांचं स्टॉप लॉस नाहीतर लॉंग टर्म. त्यांचं काय, एक तर स्टॉप लॉस नाही तर लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे कमीत कमी 1,000 पिप त्यांचं टार्गेट असतं, किती, 1,000 पिप्स. ओके. तर हे स्ट्रक्चर मॅपिंग आहे, म्हणजे हायर टाइम फ्रेमला तुम्हाला चोचचा लोअर लो पकडायचा आहे आणि चोचचा हायरला आहे, हायर आहे. तर तुम्हाला एक अंदाज येईल. मी तुम्हाला सांगेल एखादा स्विंग ट्रेड वगैरे जर असेल तर तुम्हाला दाखवेन मी लाईव्ह मध्ये, की बाबा इथून इथं रेंज आहे, इथून इथून जाऊ शकतं मार्केट. म्हणजे हे सिक्रेट आहे, हे काय सिक्रेट आहे. तर बघा समजलं का सर्वांना. तर उद्या आपल्याला बघा, ही आजच्या एका दिवसाची आहे, कारण एकच दिवस मी सांगतोय. उद्या आपल्याला अजून एसएमसी ॲडव्हान्समध्ये ऑर्डर ब्लॉक काय आहे, इनबॅलन्स काय आहे, लिक्विडिटी काय आहे, हे ॲडव्हान्समध्ये होईल उद्या. कारण का हे जर शिकवलं तर तुम्हाला अजून कन्फ्युजन होईल. हे जर शिकवलं तर काय होईल, अजून कन्फ्युजन होईल. त्यामुळं आजचा डे तिसरा तर एवढंच असेल. तर उद्या आपल्याला हे पूर्ण ॲडव्हान्स लिक्विडिटी काय असेल, मिटिगेशन काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर कोणाला काही डाऊट्स असेल, आणि यूट्यूबला पण व्हिडिओ जाईल, तुम्ही तिथं कमेंट करू शकता. ओके. तुम्ही लोकांना, नवीन लोकांना हेल्प करणार आहे, 2 4 5 लोकांना हेल्प करणार आहे, तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकताय. हे खूप महत्त्वाचं आहे, एक एक स्टेप महत्त्वाचं आहे. ही लोक काय करतात, ह्या गोष्टीला कन्फ्यूज करून शिकवतात. मार्किंग करा, काय करायची गरज नाही तुम्हाला. लाईव्ह ट्रेडिंगला तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर समजला तर त्याचा लोअर लो मार्क करता आला पाहिजे आणि त्याचा हायर आय मार्क करता आला पाहिजे, एवढंच आहे. ओके. जर तुम्हाला
स्कॅल्पिंग करताय तर स्कॅल्पिंगमध्ये पण तुम्हाला टार्गेट समजतील. ते टार्गेट कसे पकडायचे, काय पकडायचे मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवेन. हे थिअरी आहे. हे काय आहे? थिअरी आहे. लाईव्हमध्ये पार्ट वेगळा आहे. आता पण सांगू शकतोय, पण तुम्ही कन्फ्युजन होणार. पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला टार्गेट वगैरे सगळं सांगितलं तर प्रॉपर समजेल. हाफ नॉलेज इज लाईफमध्ये डेंजरस असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हाफ नॉलेज इज काय लाईफमध्ये डेंजरस. त्यामुळे प्रॉपर नॉलेज घ्या. ओके, ठीक आहे. आजचं एवढंच ट्रेनिंग घेऊया, कारण का परत 9:30ला माझी दुसरी बॅच आहे. ओके, 9:30 ते 10:30 एक तास दुसरी बॅच आहे. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये एवढंच. उद्या आपल्याला एस एम सी मधला चौथा दिवस असेल. तर उद्या पण सगळ्यांनी अटेंड करा, प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि मगच तुम्ही ट्रेडिंगमध्ये उतरा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आजचं आपण एवढंच घेऊया. गुड नाईट सर्वांना. थँक्यू व्हेरी मच.